खऱ्या अर्थाने काही लोक इकडे जातात तिकडे जातात. लोकशाहीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानात प्रत्येकाला अधिकार आहे. त्याच्यामध्ये मी काही टिप्पा टिप्पणी करू इच्छित नाही. एक धडाकेबाज आमदार या नात्याने सुनीलच्या रूपानं तुम्हाला लोकप्रतिनिधी मिळालेला आहे. परंतु कारण नसताना अलीकडच्या काळामध्ये एक चांगला लोकप्रतिनिधी ज्यांनी नगरसेवक म्हणून पण चांगलं काम केलं, सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणारा, सर्व समाजाला एक न्याय देण्याचा प्रयत्न करणारा अशा सुनील टिंगरे असताना त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी त्या ठिकाणी केला. मित्रांनो, मी पण 35 वर्ष राजकीय जीवनात काम करताना कधी कधी कुठलाच मुद्दा राहिला नाही तर मग कुठेतरी कारण नसताना बदनाम करायचं आणि जनमानसामध्ये त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करायचा, डागाळण्याचा प्रयत्न करायचा. हे असले जे काही प्रकार आहेत ते प्रकार तुमच्या माझ्या राज्याला पुढे नेणारे प्रकार नाहीत. आणि त्यामुळं वडगाव शहरीकरांनो, तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. मी नेहमी एकंदरीतच अशा प्रकारचे कुठले प्रसंग झाले तर पोलीस खात्याला माझ्या सक्त सूचना असतात की सगळ्यांना नियम सारखे, तिथं कुठल्याही प्रकारे कमी जास्त होता कामा नये अशा प्रकारचा माझा कटाक्षाने प्रयत्न असतो. आणि प्रत्येक भागातली कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, मी आणि आमचे सगळे सहकारी काम करत असतात. आजची कॅबिनेट झाल्यानंतर दुपारी आज मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतलेली होती आणि सगळ्या CP आणि SPंना VCवर घेतलेलं होतं. आम्ही मंत्रिमंडळाच्या मीटिंगमधनं त्यांच्याशी बोलत होतो की काय करायचं. अलीकडच्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडतात, कुठं आमच्या मायमाऊलीवर घडतात, कुठं आमच्या लहान मुलींवर घडतात, त्या अजिबात घडता कामा नये. त्याकरता पालकांनी काय जबाबदारी घ्यायची, त्याकरता लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काय जबाबदारी घ्यायची, सरकार म्हणून आम्ही काय जबाबदारी घ्यायची, पोलिसांनी काय जबाबदारी घ्यायची, त्याकरता कुठले नंबर द्यायचे, त्याच्याकरता मधून पालक आणि शाळेचा स्टाफ म्हणजे शाळा चालक, त्यांनी संस्था चालक, त्यांच्यामध्ये पण दुवा असला पाहिजे. आणि त्या प्रकारे असाच एकमेकांशी संवाद साधून कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या घटना घडणार नाही ह्याबद्दलची प्रयत्न हा आमच्या महायुतीच्या सरकारचा चाललेला आहे. त्याबद्दल आपण काळजी करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.